मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची रिपरिप मध्यरात्री विश्रांती घेतल्यानंतर पहाटेपासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात। मुंबईमध्ये आज हवामान खात्याकडून येलो अलर्ट जाहीर, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची विश्रांती, पावसाने उसंत घेतल्याने जिल्ह्यातील पूरही हळूहळू ओसरतोय। पालघर जिल्ह्याला आजपासून 3 दिवस येलो अलर्ट, गेले 4 दिवस जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला असून सूर्य आणि वैतरणा नद्यांना पूर, धामणी धरण 53% भरलं। रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांचे आदेश। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीचा अंदाज घेऊन शाळा सुरू ठेवा, नादुरुस्त किंवा धोकादायक इमारतींमध्ये शाळा भरू नका, कोल्हापूर जिल्हा प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या सूचना। नागपूरमध्ये पावसाचा जोर कायम, नागपूर जिल्ह्यातील सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गडचिरोलीतील अनेक गावांचा संपर्क तुटला, खबरदारी म्हणून आज सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। वर्धा जिल्ह्यामध्ये आज पुन्हा पावसाचा येलो अलर्ट, नदीकाठावरच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं प्रशासनाचं आवाहन। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडला जाणारा ऐतवडे खुर्द येथील वारणा नदीवरचा पूल पाण्याखाली, पाणी साठ्यात झपाट्याने वाढ झाल्याने पूल वाहतुकीसाठी बंद, नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना। कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस, त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप, सखल भागात पाणी साचल्याने विद्यार्थ्यांसह कामाला जाणाऱ्यांचेही हाल। आज भंडारा जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून जिल्ह्याला रेड अलर्ट, सगळ्या शासकीय आणि खासगी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील आसगावाला अतिवृष्टीमुळे तलावाचं स्वरूप, अनेक घरात पाणी, लाखांदूर तालुक्यातील ओपरा गावातही पावसामुळे जनजीवन विस्कळीत। नागपूर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून जात 3 व्यक्ती बेपत्ता, यातल्या दोघांचा मृतदेह सापडला असून एक व्यक्ती अजूनही बेपत्ता। भंडाऱ्यात गोसीखुर्द धरणाचे सगळे 33 दरवाजे 1 मीटरनं उघडले, धरणामध्ये 2,47,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। चंद्रपूर शहराजवळच्या इरई धरणाचे सगळे 7 दरवाजे पुन्हा 1 मीटरनं उघडले, इरई नदी पात्रात 462 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू। सांगलीच्या औदुंबरमधील दत्त मंदिराच्या परिसरात कृष्णा नदीचं पाणी शिरलं, नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास मंदिराच्या गाभाऱ्यातही पाणी शिरण्याची शक्यता। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टी, 8 तासात 70 मिलीमीटर पाऊस, पावसामुळे वारणा धरणामध्ये 1 टीएमसीनं वाढ। सीबीडीमधल्या डोंगर रांगेत धबधब्यावर गेलेले पर्यटक अडकले, महापालिका प्रशासन आणि अग्निशमन विभागानं अडकलेल्या पर्यटकांना दोरीच्या साहाय्यानं बाहेर काढलं। नवी मुंबईमध्ये दिवसभर मुसळधार पाऊस, तुर्भे पोलीस ठाण्यामध्ये पाणी साचलं तर पोलीस ठाण्याबाहेर 1 फुटापर्यंत पाणी साचलं। विरारजवळच्या पापडखिंड धरणावर पर्यटकांची गर्दी, मनाई आदेश असतानाही हुल्लडबाज तरुणांनी धरण क्षेत्रावर रंगवल्या दारू पार्ट्या, तर काही तरुण पोहण्यासाठी गेल्याचंही समोर। चंद्रपूर शहरालगतच्या इरई धरणातून पाण्याचा विसर्ग 1 फुटावरून आता अर्ध्या फुटावर, मात्र चंद्रपूर गडचांदूर मार्गावरचा भोयेगाव पूल अजूनही पाण्याखाली, त्यामुळे वाहतूक बंद। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाचा जोर, तब्बल 1210 हेक्टरवरच्या पिकांचं अतोनात नुकसान। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील माळ डोंगरीमधील तलाव फुटल्यानं धानोली पोहा गावात पाणीच पाणी, 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तलावाच्या पाण्यात मोठी वाढ, शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली। गणेशोत्सवासाठी कोकणात सोडण्यात येणाऱ्या 202 गाड्यांचं आरक्षण फुल, पहिल्या 8 मिनिटातच प्रतीक्षा यादी 750 वर, दलालांमुळे मूळ प्रवाशांना तिकीट मिळत नसल्याचा प्रवासी संघटनांचा आरोप। गोरेगावमध्ये म्हाडा आणखी 2,500 घरं बांधणार, पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडावर अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी 2,500 घरं बांधण्याचा म्हाडाचा निर्णय।
मराठी स्वाभिमानाची माती करणाऱ्यांचे बूट चाटणाऱ्या नकली वाघांनी वाघनखं आणली. सामनातून एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, तर हीच वाघनखं विधानसभेत यांचा कोथळा काढतील अशी जहरी टीका. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त आमदार नितेश राणेंची एक्सवर पोस्ट. नितेश राणेंकडून फडणवीसांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या नेतृत्वात आज ओबीसींची आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा. जालन्यातील वडीगोद्रीपासून यात्रेला सुरुवात होणार. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंना जालना पोलिसांची नोटीस. जनआक्रोश यात्रेत कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन झाल्यास कारवाई केली जाणार. जालना पोलिसांची नोटीस. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर दौऱ्यावर. धनंजय मुंडे, अदिती तटकरे उपस्थित राहणार. श्रीगोंदा आणि कर्जत विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमांचं आयोजन. पुढचं सरकार महायुतीचंच असेल. पुण्यात भाजपच्या अधिवेशन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी विश्वास व्यक्त केला. खोट्या नरेटिव्ह विरोधात लढण्यात कमी पडलो. आता फेक नरेटिव्हला खऱ्या नरेटिव्हनं हाणून पाडणार. फडणवीसांचा इशारा. शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच, नंतर कोणालाही बिलं पाठवणार नाही. विरोधकांच्या खोट्या आरोपांना बळी पडू नका. देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. महाराष्ट्रात जेव्हा भाजपचं सरकार येतं तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळतं आणि शरद पवार सत्तेत असताना आरक्षण गमावलं जातं. भाजपच्या महाअधिवेशनात अमित शहांची टीका. पृथ्वीराज चव्हाणांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं, मात्र फडणवीसांचं सरकार आल्यानंतर आरक्षण टिकवण्यात काही अडचणी आल्या. आरक्षणाबाबत शिंदे सरकारनं नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. जयंत पाटील यांचं वक्तव्य. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांकडून शरद पवारांवर टीका. अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर विद्या चव्हाण यांची प्रतिक्रिया. महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू. यापुढे काय काय होतं तेही पहा. खोट्या नरेटिव्हचे मास्टर माइंड शहा आणि भाजपच. नाना पटोलेंची टीका. अमित शहांनी पुण्याच्या बालेवाडीत क्रीडानगरीत जे भाषण केलं ती क्रीडानगरी शरद पवार यांनी उभी केली. अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला अनिल देशमुखांचं प्रत्युत्तर. विधानसभा निवडणुकीतही महायुतीला मोठं यश मिळवायचे. अमित शहांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. लोकसभेत केवळ भाजपला यश मिळालं. काँग्रेस सपशेल अपयशी. शहांची टीका. विधानसभेत एकत्र असलो तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार. पुण्यामध्ये अजित पवारांची मोठी घोषणा. अमित शहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला उत्तर देणं अजित पवारांनी टाळलं. दौऱ्यावर असल्यानं शहा काय म्हणाले ऐकलं नाही. अजित पवारांची प्रतिक्रिया. शरद पवारांवर टीका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही. पवारांनी केलेल्या देशसेवेमुळे त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिला. त्यामुळे भ्रष्टाचारी कोण हे शहांनी सांगावं. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. औरंगजेब फॅन क्लब अस्तित्वात आहे का? गृहमंत्री अमित शहांच्या टीकेनंतर ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सवाल. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांनी राज्य सहकार क्षेत्राची आढावा बैठक घेतली. सहकार क्षेत्रातील महत्त्वाचे नेते आणि कारखानदार यांच्याशी अमित शहांची महत्त्वपूर्ण चर्चा. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मेगा प्लॅन ठरला. महाराष्ट्र भाजप प्रभारी आणि सहप्रभारी राज्यभर दौरा करणार. तसंच प्रत्येक विधानसभेत पूर्ण वेळ विस्तारक म्हणून नेमणुकाही केल्या जाणार. अमरावतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्यावर हल्ला. शहर जिल्हा प्रमुख अरुण पडोळे आणि त्यांच्या मुलगा राम पडोळे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांचा अरबट यांच्यावर हल्ला. जळगावमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचा कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. विशाळगड हिंसाचाराच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा. समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाला पत्राद्वारे मागणी. पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणात सुनील टिंगरेंची 3 ते 4 तास चौकशी झाली. अजित पवारांची माहिती. स्वतः कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टीत फरक असतो. तुम्ही हिसकावून घेतलेलं चिन्ह सुद्धा तुमचे 12 वाजायला 10 मिनिटं शिल्लक असल्याचं दाखवतंय. शरदचंद्र पवार पक्षाची अजित पवारांवर टीका.
आज शरद पवार मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार. मराठा ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा होण्याची शक्यता. अमरावतीमध्ये मनसे विधानसभा निवडणूक लढवणार. मनसे नेते संदीप देशपांडेंची माहिती. तर मनसे राज्यात किती जागा लढवेल हा निर्णय राज ठाकरे घेतील. देशपांडेंची प्रतिक्रिया. शरद पवारांनी जाती जातीमध्ये विष पेरण्याचं काम केलं. अमरावती दौऱ्यावर असलेले मनसेचे नेते संदीप देशपांडेंची शरद पवारांवर टीका. सांगलीमध्ये धारधार तलवारींचा साठा सापडला. एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. सांगली शहर पोलिसांची मोठी कारवाई. वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहिर शहानं ड्रंक अँड ड्राईव्ह केलं होतं की नाही याबाबत अहवाल येण्याची शक्यता. अहवाल आल्यास आरोपीवर लावण्यात आलेल्या कलमात वाढ होण्याची शक्यता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा आज वाढदिवस. मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयासमोर दोघांनाही एकत्रित शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकले. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून मुंबईत शुभेच्छांचे बॅनर. बॅनरवर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त मीरा भाईंदरमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालयासमोरील राष्ट्रवादीच्या विभागीय कार्यालयाला फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बॅडमिंटन क्रीडा प्रकारासाठी पुण्यातील बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक सुदीप बर्वे यांची अंपायर म्हणून निवड. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड झालेले बर्वे हे देशातील एकमेव व्यक्ती. सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील कोलगावमध्ये जेवणात अळंबीतून 9 जणांना विषबाधा. तिघांची प्रकृती चिंताजनक. जळगावमध्ये शरद पवार गटाच्या निष्ठावंत मेळाव्याचं आयोजन. कार्यक्रमात भाषण सुरू असताना जयंत पाटील यांना झोप अनावर. सरकारी कर्मचाऱ्याला दिल्या जाणाऱ्या आंदोलनाच्या धमकीमागे राजकीय शक्ती. कर्मचाऱ्यांना धमकावणं चिंताजनक असल्याचं म्हणत सामाजिक कार्यकर्ते अजय कुलकर्णींविरोधातील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार. गुजरातच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती. सौराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. जुनागड, गीर सोमनाथ जिल्ह्यातही जनजीवन विस्कळीत. सुप्रीम कोर्टात नीट परीक्षेसंदर्भात विविध याचिका दाखल. नीट परीक्षेशी संबंधित याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून. लोकसभा आणि राज्यसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर होणार. उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार. 47,65,768 कोटींचा भारताचा 2024-25 अर्थसंकल्प असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.